वशिष्ठ ऋषींनी गर्भावस्थेमध्येच शक्ती ऋषींच्या मुलाला 12 वर्ष वेदांचं ज्ञान दिलं. 12 वर्ष वेदाध्ययन या अदृश्यंतीने गर्भामध्येच तिला वशिष्ठ ऋषींनी केलं आणि तिला जो मुलगा झाला 12 वर्षांनी तो म्हणजे पाराशर नावाचे ऋषी होय. या पाराशर ऋषींना जो मुलगा झाला तो म्हणजे वेदव्यास होय. या पाराशर ऋषींना जो मुलगा झाला ते म्हणजेच व्यास महर्षी. म्हणजे व्यास महर्षींचं कुळ कसं आहे? ब्रह्मदेवापासून वशिष्ठ, वशिष्ठांचा मुलगा शक्ती, शक्तीची पत्नी अदृश्यंती, त्यांना जो मुलगा झाला तो पाराशर. आणि हे पाराशर ऋषी ज्यांनी आपल्या आजोबांकडून वेदविद्येचं ज्ञान आत्मसात केलं गर्भावस्थेमध्ये, नंतर वशिष्ठ ऋषींनी त्यांना पूर्ण सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं. हे पाराशर खूप योगमार्ग संपन्न होते, वेदशास्त्र संपन्न होते पाराशर ऋषी. आणि या पाराशर ऋषी सर्व प्रकारच्या विद्या आत्मसात केल्यानंतर जेव्हा हे एकदा तपश्चर्या आटपून गंगेच्या किनारी आले, गंगेच्या किनारी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक अतिशय सुंदर कुमारिका होडी चालवत होती. पाराशर ऋषींनी त्या कुमारिकेला पाहिलं आणि बोलावलं. ती कुमारिका आली. आता तिच्या जन्माची पण खूप मोठी कथा आहे बरं. कारण ही जी कुमारिका होती हिचं नाव आहे मत्स्यगंधा. ही एका घिवराची मुलगी होती. होडी चालवणारा जो होता त्याची ही कन्या आहे. तिचं नाव मत्स्यगंधा. तिच्या अंगाला पूर्ण मासोळ्याचा सुगंध येत होता. या मत्स्यगंधेला पाराशर ऋषींनी पाहिलं आणि हजारो वर्ष तपश्चर्या करणारे पाराशर ऋषी या मत्स्यगंधेच्या मोहामध्ये पडले.